नाही नाही, मी काय म्हणतोय का, समजा तुम्ही घर घेतलंय, तुमच्या घरात मी भाड्याने राहतो, तुम्ही ते कोणाकडून तरी विकत घेतलं, आज त्या घराला लिकेज झालं, मी भाड्याने राहतोय, मी तुम्हालाच जाऊन प्रश्न विचारणार ना, की तुमच्या आधी जो ओनर होता त्याला प्रश्न विचारणार? हेच तर होतंय आता. भाजपचं म्हणणं आहे की जे काही वाईट होतंय त्याचे प्रश्न आम्हाला नका विचारू, काँग्रेसने 60 वर्ष सत्ता केली म्हणून आज देश इथं आहे. मग तुम्ही 2014 पासून काय करताय? 12 वर्ष तुम्हाला भेटली, 12 वर्षामध्ये तुम्हाला विकास करता आला नाही का? तुम्ही सक्षम राहिले नाही का त्या गोष्टी फुलफिल करायला? भ्रष्टाचार बंद करायचा होता म्हणून नोटाबंदी केली. भ्रष्टाचार कोणी केला होता? काँग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून नोटाबंदी केली. त्याचा त्रास कोणाला झाला? सर्वसामान्य लोकांना. आणि आज भ्रष्टाचार बंद झाला हे भाजपने 100% बॉन्ड पेपरवर लिहून द्यावं फक्त. अशा कित्येक तरी गोष्टी आहेत. आज एज्युकेशन सिस्टीम नीट नाहीये, आज रुपयाची किंमत घसरत चालली आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये. हे सगळं कशामुळं? तर काँग्रेसचं सरकार वाईट होतं. काँग्रेसचं सरकार 100% वाईट असेल म्हणून तर भाजपला संधी मिळाली ना. आणि आज तुम्हाला प्रश्न विचारल्यावर तुम्ही काँग्रेसवरती कसं ढकलता? तुम्हाला उत्तर द्यावं लागतील ना.